काय करा आता? लय डोकं राहिलं का तुझं? हां? नाही नाही, काय नाही दुखू राहिलं, कंबर दुखू राहिली म्हणून दाबीत दाबीत बसले मी माझ्याच हाताने. काय नाही दुखू राहिलं एवढं. लपू नको बरं का? लपून आहे ना लय अवघड होईन. दुखत असलं तर खरं सांग. त्याच्यामुळे मी आज रानात नाही गेलो. आई म्हणली तू नको जाऊ, तू राहता पशीच राही. आज बाबा गेलेले रानात. नाही नाही, काय एवढं नाही दुखू राहिलं माझं. काही टेन्शन नका घेऊ, तुम्ही जायचं रानात. आपल्याला कशाला पाठवलं रानात? तुम्ही जायचं ना, त्यांचा आता म्हातारा जीव झाला. काय रे, काय झालं? कमून बसली आणि तू कमून असं तोंड लटकून बसला रे? हा गाई ही म्हणून राहिले माझं कंबर दुखू राहिलं म्हणून विचारित होतो कुठं दुखू राहिलं काय, मला काही कळा ना. काय करा आता? नेमकं कंबरच दुखू राहिलं का अजून काही दुखू राहिलं? हां? नाही नाही, काही नाही, फक्त कंबरच दुखू राहिलं. कंबरच बसून द्याय ना मला. हा ना, अजून काही दुखत असलं तर सांग बरं का, लपू नको. त्याच्यामुळे मी याला घरी ठेवलं, याला रानात नाही जाऊन दिलं. आज तू साजरा गेला रानात. हा नाही, तू कुठे निघली पिशी पिशी घेऊन? अरे तुझा बाप आहे ना, सकाळी नाश्ता करून नाही गेला. मग म्हणलं डबा बी द्यावा आणि रानात एक चक्कर मारून यावा. हां, कांदा आला असं ना खुरपायला, मग पाहते ना मी. हा कांदा आलेला आहे खुरपायला, मी कालच पाहिलं. लय गबळ झालं त्याच्यात. बघा ते ना आता शीतल येते काय, मग आम्ही सासूना घेऊ खुरपून ते. काय झालं, बाया लावून तरी बाहेर पैसे घालू. राधा चटपईन पोरग घरी बसल्या बसल्या जाऊ आम्ही दोघी. बरं तू आहे ना तिच्यावर लक्ष ठेव बरं का, तिच्यावर ध्यान दे. आणि दुखा बिघा लागलं ना तर लगेच फोन कर मला, मग मी येते. जाऊ काही राहिलं नाही, डबा देते तुझ्या सासऱ्याचा बी आणि तू लपू नको. डबा देऊन येते, जाऊ का रे? ध्यान देव तिच्यावर, ध्यान ठेव. शीतल, ए शीतल. आज लय कुठं बोलू राहिली, काय भानगड काय माहिती. कालच नाही माझा तमाशा केला, आज लगेच शीतल शीतल करायला लागली. काय भानगड आहे नेमकी? शीतल, मी काय सांग बोल राहिले, काय भूता सांग नाही बोल राहिले, तुला वहू द्या येई ना. काय बोला, काय काम आहे? अगं मी म्हणलं आता आपले कांदे खुरपायला आलेले, मग उद्यापासून जाऊ आपण दोघे सासूना. कशाला उगा बाहेर पैसे खर्च करायचे, बायांना द्यायचे. मग ते पैसे वाचन तर मग तुलाच काहीतरी घेऊ. नाही नाही, मला टाईमच नाही. मला घरचंच आवरता आवरता 2 वाजत्या आणि कधी रानात जायचं. आणि ते मला रानात नाही यायचं आहे आणि मला काही घ्यायचं नाही आहे. तुम्ही आपल्या बाया लावून आहे ना काम करून घ्या. मी काय येणार नाही राहणार बिना, मला सगळं एकटीलाच करायचं आहे घरचं. एवढं काय आवडतं काय? हां, काय मला 4 राहतं एक काय? तुला आहे ना बोलण्यात काही ना अर्थच नाही. तुला चांगलं बोललेलं कळत नाही, मागलं बोललेलं कळत नाही. घेईन मी आपल्या माझ्या बाया लावून. घे रपा आवरून घे घरचं काम. चला बाई, तिच्या कुठं नादी लागता. ही येणार मा खुरपून होईल. त्या बायांना 4 पैसे दिलेले बरे. चल बाई, लय उशीर झाला बाबा, कधी खाई सारा सकाळचा उपाशी गेला ग बाई, चल लवकर. हा बाई शांताबाई, एवढी सपा 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 कुठं निघली ग? हां, आज तुम्हाला तर तुझी ड्युटी रानात वाटते. आज तू रानाचा रस्ता धरला. हा ग, ते तुझे भाऊ आहे ना, ते साऱ्या सकाळचे गेलेले. नाश्ता नाही, जेवण नाही, काही नाही. आता 12 वाजत आले, मग त्याच्यामुळे चालले बाई सपा सपा. काय करीती धनी तर धुणे नाही तर 4 वाटा सुने. आपल्या धान्याला आपण नाही बघायचं, मग कोणी बघायचं? जाय बाई शांताबाई जाय, माझं बिले काम पडलेलं आहे. भाऊ बी बिगर जेवायचे म्हणल्यावर अवघड आहे. जाय लवकर, भूक लागली असं का? किती वाजले? हा चल येते मी, बोलू निवांत बोलू. आधी त्यांना डबा पोचत करते ना, साऱ्या सकाळचे फवार मारायला गेलेले. चल बाई पाटा शांता, बाबा कधी जेवण, चल पटकन. अरे देवा, माझ्या लक्षातच नाही, माझ्या ध्यानात कसं नाही राहिलं गाड्या. त्या कमलालाच म्हणले असते ना उद्या चल म्हणून, तेवढेच कांदे वेन खुरपून. एकतर बाया लागत ती हो, सगळी टोळी बोलायला नाही परवडायची. आता नाही हिच्या संग बोलूनच जाते मी. कमला, हे कमला. अगं माझ्या लक्षातच नाही, ध्यानातच नाही राहिलं. अगं शांताबाई, तू अजून गेली नाही का? अगं ते मारा कधी खाऊन कधी द्यावं. हां, मला वाटलं गेली असून तू. अगं मी म्हणलं उद्या येशील का कांदे खुरपायला आलेली. अगं एकच बाई लागते, नाही तर तशा टोळ्या माशी, पण एवढी टोळी मोठी लावून काय करू? एकच बाई लागते, त्याच्यामुळे म्हणून राहील तुला. हां, येशील का? अरे देवा, तुला एकच बाई लागते, मग कशाला उगाच मला बी पैसे घालू राहिली? 200 घे ना खुरपून. हां, कशाला बाहेर पैसे घाले त्या ग? राधाजवळ पोरगं ठेवा, दोघीने जावं सकाळी सकाळी, उन्हाच्या पारात घरी येत जावा. सकाळी सकाळी गेलं तर उन्हाच्या पारापर्यंत कितकं काम होतं, घरी यायचं. अगं तू काय म्हणते, तुझ्या आधी मी तिला म्हणते अगं आपण दोघी खुरपू आणि पैसे राहतील ना तर मग त्याचं तुला काही बी घेऊ. तर ती गावजानी मला म्हणते मला टाईमच नाही आहे, मला घरचेच कामं नाही उरकत, नामकच नाही आणि तमकच नाही. तुझ्या आधी मी म्हणले, पण ती कुठं, तिचं कोण आहे? तिचंच घोडं दटी ती. आता काय सुना झाल्या, सासं झालं सुना. आता अशी गंमत झाली. अगं शांताबाई, काही बी म्हणते, पण शीतलबाई तुला भेट नाही का बाई? तुझ्या शब्दाला शब्दच देते. ती काय तुला आगत नाही, सारी तुला भेटते, पण ती काय भेट नाही का बाई? खरंच बाई, तिला मानलं बाई मी. ती काय भेट नाही तिला, एकदा मासा पटा टाकल्यावर काय ती भेट नाही. पण आपलाच आहे बायकोचा बैल, आणि तिला म्हणून काय फायदा आहे? हां, आपला बायकोचा बैल तिच्या मागं शिपट आली फिरतो. हां, मग ती कशाला बेईन? हां, ती बसली डोक्यावर. तू अभि बरोबर आहे बाई, पोरं बायकाचे बैल झाले का ते बायका काय कोणाला भेट नाही. मग त्याला वाटत हाय नवरे आपल्याकडून.
यांना काय खायचं तो बी बरोबर आहे. येशील ना मग उद्या खुरपायला, तेवढे कांदे घेऊ आपण दोघे खुरपून. हा येईन येईन मी खुरपायला. मला काम कुठं बी करायचं. आता जाय त्या भाऊजींचा डबा घेऊन जाय, त्यांना उपाशी मारी ते आज. हा पण उद्या ना तू पक्का ये खुरपायला, येते मी. बरोबर शांताबाईला असंच पाहिजे, कोणाला सांगत नाही, कोणाला बोलून देत नाही. मी एक सोनाने तिची मुदान करून टाकली. बरं झालं, अशाला असंच पाहिजे.